निरपराधांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, नागरिकांचे पोलिसांना निवेदन। साक्री शहरातून नागरिकांचा मूक मोर्चा। साक्री शहरातील काही युवकांवर मारहाणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत संपूर्ण साक्री शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी साक्री पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। दिनांक 12 रोजी घडलेल्या घटनेच्या संदर्भात हे निवेदन सादर करण्यात आले असून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की नबू पिंजारी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून साक्री येथील काही युवकांवर घडलेल्या घटनेशी कोणताही संबंध नसताना खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही युवकांना मारहाण झाल्याचा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मारहाण करणाऱ्या युवकांवर कायदेशीर कारवाई करावी, मात्र ज्या युवकांचा या मारहाण प्रकरणाशी काही एक संबंध नाही अशा युवकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे। दिनांक 11 रोजी सायंकाळच्या सुमारास बाहेर गावावरून 8 ते 10 वाहनांतून आलेल्या इसमांनी शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण बिघडविण्याचा उद्देश असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणात ज्यांचा संबंध नाही अशा युवकांची नावे फिर्यादीतून कमी करून संबंधितांवरच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्पक्ष कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणातील निरपराध युवकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी साक्री शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला। साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांना मोर्चेकऱ्यांकडून सदर निवेदन देण्यात आले। मूक मोर्चात महिलांसह पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्याच्यामध्ये काळजी करण्याचं जो व्हिडिओ राहील ना मारलेला 307 दाखल पोलिसांना देखील कोर्टात चार्जशीट दाखल करताना पुरावा निश्चित दाखल करावा लागतो। असं कुठल्या अनोळखी माणसाला नाही आरोपी। आता मी म्हणतो साहेब, मी तक्रार देतोय 300 हे जेवढे कलम लावले याच्या बाबतीत सगळं सांगतो आणि माझ्या साक्षीला एक आणि दोन नाहीये, एवढ्या गावातले एवढी मंडळी तुम्ही गुन्हा दाखल कराल का? सांगा आम्हाला, कराल का? कसं असतं, तुम्ही जी फिर्याद देता ना ती फिर्याद पोलीस घेतात, परंतु त्याच्यामध्ये तपास करतात, त्याच्यामध्ये त्या कलम लावायचं तुमच्यावर आहे साहेब। देताना तुम्ही काही देतात, खूप सारे गुन्हे त्याच्यामध्ये असमरी अशा समरी असतात। कलम लावायचं तुमच्या हातात असतं साहेब। नाही, फिर्याद जशी असते त्यानुसार कलम लागतं। अंतिम अहवाल वेगळा असतो, दोषारोप असतो ते वेगळं असतं। जे जस्टिफाय कलम होतात त्याच्यावर कि गुड्डू ने ठीक है थोड़ा बहुत करा, जो करा वो करा, तो उसको लॉकअप में डाले तुमने। जिसने मर्डर करा उसको तुम ऑफिस में बढ़ा रहे थे, ऐसा क्यों? इसका मुझे जवाब होना। मेरे लड़के का मर्डर हुआ तो तुमने उसको 2 दिन अंदर रूम में बढ़ा के रखे। गुड्डू को तुमने ठीक है जो किया उसने, वो उसने नहीं भी किया, उसने मेरा साथ दिया गुड्डू ने, यानी वो मेरा साथ दे रहा। जो मेरा साथ देगा उधर से तुम्हारे को बोधरेशन आएगा तो तुम उसको अटक करेंगे क्या? ठीक है, अटक करेंगे तो तुम डायरेक्ट उसको लॉकअप में रख रहे हो। तुम ऐसे कैसे लॉकअप में रख रहे हैं? तुम्ही आता एसपी एक मिनिट थांबा। एसपी साहेब आले त्यावेळेस काय सांगितलं होतं, गुन्हा दाखल म्हणजे दाखल त्याला कोर्टात हजर केलं नव्हतं म्हणून आम्ही तसं होता विषय। मग याला कोर्टात हजर नाही केलं, तुम्ही लॉकअप मध्ये कसं ठेवलं तुम्ही? आता त्याला काय माहिती आहे, आपली जी एफआयआर होती ती उशिराने दाखल झाली। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत लॉकअपमध्ये टाकता येत नाही। आणि कालचा पण इन्सिडेंट असा झाला, एफआयआर दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा चौकशी करून त्याला आतमध्ये एफआयआर जोपर्यंत टाकत नाही ना तोपर्यंत त्याला आतमध्ये टाकता येत नहीं। उसको क्यों अटैक कर रहे? फिर आजू बाजू वालों को भी पूछो ना, जंगल में तो नहीं मारा था ना वो, इसको पकड़े हुए तो इसको मुक्का थोड़ी था वो। उसको भी पूछो, पुलिस वहाँ पे भी जाओ। ओके बोला। गेल्या 2 दिवसापूर्वी दोंडाईचे नबू शेख यांना बाहेर कोर्टाच्या बाहेर साखरीच्या काही आपल्या मुलांनी मारहाण केली आणि निश्चित या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि आम्ही त्याला समर्थन पण करणार। जी घटना झाली, कारण कोणाला कोणत्या कारणावरनं विनाकारण त्यांना हात लावणं हे चुकीचं, जे कायदा आपल्या हातात घ्यायला नाही पाहिजे या मताचे आम्ही पक्के। पण त्याच्यानंतर जे सोशल मीडियाला व्हायरल झाली, व्हिडिओ व्हायरल झाले,
त्याच्यानंतर मग त्यांनी गुन्हा दाखल केला. आमचं सर्वांचं साखरीकर म्हणून आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हे कृत्य केलं असेल तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आमचं म्हणणं नाही. पण जे या गुन्ह्यात नव्हते त्यांचे नावं टाकले गेले. 307, 395 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे त्यांनी दाखल करायला नाही पाहिजे होते. आमचं या मीडियाच्या माध्यमातून नबू शेठला पण विनंती की तुम्ही मोठेपणा दाखवून ज्या मुलांचे नावं चुकून टाकले गेले असतील त्या मुलांचे नावं काढून घ्या. आमच्या साखरीमध्ये लोक शांततेने राहतात, शांततेने राहतील. इथं कुठल्या राजकीय लोकांचं काय हे नव्हतं. आम्ही सगळ्या समाज बांधव, मग तो मुस्लिम समाज असो, हिंदू असो, सगळ्या समाजाचे लोक, आपला दलित बांधव असो, सगळेजण आज या मोर्चाला सामील होते. आम्ही पोलिसांना विनंती केली की सदर याची चौकशी करू, याचे गुन्हे कमी करावे आणि यांच्या जामिना लवकरात लवकर करावे. आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही विनंती. घटनास्थळी गुड्डू पठाण नव्हता तरी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे. तर आपलं काय मत, प्रशासनाला काय समय? नाही, नुसता गुड्डू पठाणच नाही, पण इतर जे अजून 3-4 नावं आहेत ते घटनास्थळी नव्हते. आणि आमचं म्हणणंच ते की जे घटनास्थळी नव्हते त्यांचे नावं तुम्ही का टाकले आणि कोणाच्या दबावाखाली नाव टाकले. परत जे असेल ते असेल, पण किमान आता कायद्याने त्यांना त्यांची प्रोसिजर करणे. त्यांचं म्हणणं आहे की फिर्याद दिल्यानंतर आम्हाला घेणं आहे. तर त्यांनी त्यांचं काम करताय, आम्ही आमचं काम करू. पण कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नको, करायला नको. जर साक्री शहरामध्ये कायदा सुव्यवस्था जर बिघडली याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील. कारण इथं असलेले आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आम्ही विनंती केली साहेबांना की आम्हाला कायदा सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे आणि आमच्या साक्रीत शांतता राहायला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी साक्री कोर्टाच्या बाहेर काही 7 ते 8 इसमांनी फिर्यादी यांना मारहाण केलेली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. त्यासाठी त्याच्या निषेधार्थ आज साक्री शहरातून एक खूप मोर्चा काढण्यात आला आणि त्यांनी निवेदन दिले पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की जे लोक मारहाण करताना व्हिडिओमध्ये आहेत त्यांनाच आरोपी करण्यात यावं, इतरांना आरोपी करू नये आणि याच्यामध्ये पारदर्शक तपास करण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. आपण त्याप्रमाणे त्यांना आश्वासित केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये व्हिडिओमध्ये जे मारहाण करणारे आहेत, युवक आहेत, त्यांनाच अरेस्ट करून पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती करणार आहोत आणि त्यांच्याच विरुद्ध मान्य न्यायालयात घोषणापत्र सादर करणार. मोर्चा शांततेत संपलेला आहे, त्यांचं आपण निवेदन स्वीकारलं. सर, किती लोकांचे नाव आहेत तरी अंदाजे? या गुन्ह्यामध्ये मारहाण करताना एक 6 ते 7 तरुण दिसत आहे. FIR मध्ये उल्लेख देखील तसाच आहे, 6 ते 7 नावांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये जे व्हिडिओमध्ये आहेत त्यांनाच आपण आरोपी करणार आहोत. ताब्यात कोणी घेतलंय का सर आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये FIR मध्ये नाव असलेले एका इसमास ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती चिथावणी दिल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचा चौकशी करत आहोत, तपास करत आहोत, त्याला अरेस्ट करण्यात आलेले. बाकी जे इतर मारहाण करणारे युवक आहेत त्यांचा शोध सुरू आहे. जनतेचं असं मागणं होतं का गुड्डू पठाण नव्हता घटनेस्थळी मारहाण करताना तरी त्याला अटक केलेली आहे. FIR मध्ये त्याचा उल्लेख आहे, नावाचा उल्लेख आहे. त्यांनी चिथावणी दिली आणि त्याच्यामुळे ते तरुण तिकडे गेले आणि त्यांनी मारहाण केली असा FIR मध्ये उल्लेख आहे, तसा रोष आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यात आले.